आता आपण सगळ्यांनी ऐकलं. पहिल्यांदा आता मी तुमचं अभिनंदन करणार आहे की हा एक चांगला प्रकल्प जो तुम्ही एखाद्या बाळाला आयडी आणि मुलांनी जन्म घालावा अशा रेल्वे प्रकल्पाला तुम्ही जन्म दिला. साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रकल्प वाढवण्यासाठी मदत केली 50%. तुमच्या लढ्याला यश आलं होतं, परंतु यश आता कोणामुळे गेलं हा प्रश्न सरकारमुळे गेले की या विभागाच्या खासदारांमुळे गेले हाही प्रश्न माझ्यासमोर आहे. परंतु मला जर विचारलं तर मी सांगेन की 100% हे अपयश अमोल कोल्हे खासदारांचं या ठिकाणी आहे. कारण विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा सत्तारूढ पार्टीच्या लोकांच्या बरोबर आंदोलन करून धरणं करून त्या ठिकाणी हा प्रकल्प मंजूर केला. परंतु ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही भुललो 5-6 वर्षापूर्वी आणि त्याला आपण निवडून दिलं याचा अपयश आहे असं मला सगळ्या कार्यकर्ता निश्चित प्रकारे या ठिकाणी म्हणेल. साहेब तुम्ही दुसरं बोलले की हा प्रकल्प होण्यासाठी आपण आंदोलन नंतर करू, पण मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं एका बाजूला तुम्ही दोघं दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत भांडा आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, नाहीतर होणार काय त्याचा तुम्ही तिकडे काम करणार. एखादा बाजार तुमचा उठणार इथं 5-25 लोक घेऊन आंदोलन करणार आणि माझ्या आंदोलनाचं यश आहे असा तो बाजार तुमचा त्या ठिकाणी मिळेल आणि याचं आंदोलन सुद्धा दादा साहेब आम्हाला कोणतंच करायला लक्षात ठेवा. याचं आंदोलन सुद्धा याचा नेतृत्व सुद्धा 25 लोकांचा अमोल कोल्हेच करणार आणि मग आपण काम करू नक्की आपण काय त्या ठिकाणी साध्य केलं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं आता रामशेठ पडले पेट्रोल मार्ग त्या ठिकाणी मार्ग केला पाहिजे. दादा आम्ही दुष्काळग्रस्त भागातली कार्यकर्ते आहेत. माझी इच्छा आहे जेवढे ते मंजूर होईल आम्ही सगळी मंडळी 5-25 गावातली दुष्काळ लोणी आपली परिसरामधली सगळी मंडळी तुम्ही जर 10 जण आले तर आम्ही 100 येऊ, पण तो मार्ग आमच्या बाजूने त्या ठिकाणी गेला तर आमच्या परिसरात निश्चित प्रकारे न्याय मिळेल ही आमची मागणी त्या ठिकाणी आहे. तुमच्या प्रत्येक गावीला आम्ही समोर त्या ठिकाणी आहोत. धन्यवाद. तुमच्या भागात ऐका सचिन एकच मिनिट. सचिन तुमच्या भागातून जास्त हे आहे दुर्बिणी आहे मेंटेनन्स जास्त तुमच्याच भागात आहे. नाही एक मिनिट आता तो विषय रवीने मांडला. आपण हा इथं राजकारणाचा विषय नाही. एखाद्याचं नाव घेऊन त्याच्यावर टीका करणं त्याच्या अनुपस्थितीमध्ये ते आम्हाला शोभत नाही. परंतु एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायची वाटते. गेल्या 6-7 वर्षामध्ये या रेल्वे प्रकल्पामध्ये फक्त भाषणं सोडून काही झाले का मला कुणी विचार. लोकसभेमध्ये 1-2 भाषणं झाली, इथं भाषणं झाली, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. हायवेचा प्रश्न मला आपल्याला सांगावंसं वाटतं. ही जी काही खेड टू सिन्नर याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की कसा मला संघर्ष करावा लागला. माझा पराभव झाल्यानंतर या रस्त्यावर नॅशनल हायवेचं एक काम दाखवून 1 रुपयाचं काम दाखवावं. फक्त नारायणगावला ते कोडतला जाणारा जो रस्ता आहे तेवढं जो बोगदाचं काम चालू आहे तेवढं जर सोडलं तर 1ही रुपयाचं काम अक्षरशः 1 रुपयाचं काम एकही काम मंजूर झालेलं नाही. तरी पण टीका करू नये आणि आंदोलन ह्यासाठी आपल्याला नंतर करायचं नाही असं नाही म्हणाले साहेब. आपल्याला अगोदर सनदशीर मार्गाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही प्रमुखांची भेटी घेऊन त्यांना समजून सांगायचं त्यातून जर मार्ग नाही निघाला तर मग आपल्याला आंदोलनाचा मार्ग स्वीकारायचा. पण शेवटी